पुणे जिल्हा परिषदेने खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुण्यामध्ये एक नवीन प्रयोग केला। ज्युनियर KG पासून 12वी पर्यंत CBSE पॅटर्नची एक शाळा जिल्हा परिषदेने चालू केली। खानवडी हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं मूळ गाव आहे। त्या गावी त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण ही शाळा चालू केली। एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद करू पाहते, ज्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमची CBSEची शाळा आपण चालू केलेली आहे। यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर CSRचं कॉन्ट्रीब्युशन काही घेतलं, काही DPC आणि काही जिल्हा परिषदच्या फंड्समधून हॉस्टेल्स अशा पद्धतीने ही शाळा केली। गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं ही त्याच्या मागची भावना आहे। त्याचबरोबर 6वी पासून रेसिडेन्शियल स्कूल करतोय। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमधली मेरिटोरियस मुलं त्यांच्या मेरिटवर आपण 6वी पासून रेसिडेन्शियल स्कूल करतोय नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर। त्याचबरोबर हा योग आहे की 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे आणि हा योगायोग साधून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या शाळेचं उद्घाटन होते। त्यामध्ये अतिउच्च दर्जाच्या रोबोटिक्स लॅब्स आहेत, सायन्स लॅब आहेत, लायब्ररी अतिशय सुंदर आहे, क्रीडा साहित्य आहे। गरीब वर्गातील ग्रामीण भागातील मुलांना ह्याच्या चांगल्या सुविधा प्राप्त होतील अशी माझी आशा आहे। आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। शहरातले स्थलांतर करून मुंडवा केशन वगैरे या ठिकाणी गेले होते, त्याचा वापर ते करत नाहीयेत। शहरात गोठे आहेत, पण त्या गोठ्यांमध्ये सर्रास कन्स्ट्रक्शन बांधकाम करून इलिगलपणे राहतो, त्याच्यावर कारवाई करावी अशी पण यामध्ये चर्चा झाली आहे। आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या वॉर्ड ऑफिस त्याला सक्षम केलं पाहिजे आणि जास्त कमी दराच्या 51% बिलो, 50% बिलोतल्या येणाऱ्या टेंडरवर सुद्धा एक निमोली बनवून त्या निमोलीमध्ये लो क्वालिटी आणि ह्या 51% 40% दरांमध्ये एक निमोली करून त्याचं सुद्धा मार्गदर्शन करण्यासंदर्भात आयुक्तांनी सांगितलं, ते सुद्धा पुढच्या काळात करूतोय। अशा प्रकारे स्टँडिंग कमिटीमध्ये आज चर्चा आहे। पुणेकरांचं एक थेंबही पाणी कमी होणार नाही, ह्या ठिकाणी तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो। आणि ह्या संदर्भामध्ये ज्या खात्याकडनं आपल्याला पत्रव्यवहार आलाय, आयुक्तांकडे आला, पुणे महापालिकेची भूमिका, माझी सुद्धा भूमिका, राज्य सरकारची भूमिका, पुणेकरांचं 1 इंच सुद्धा पाणी कमी होणार नाही। ह्याच्यातल्या काय त्यांच्या अडचणी असतील तर बघूयात, आम्ही त्या दूर करण्याचा नक्की आमचा प्रयत्न आहे। 1 इंचही पाणी कमी होणार। या संदर्भामध्ये अधिकारी असेल, माननीय आयुक्त असेल, वरिष्ठांशी सुद्धा बोलू आम्ही आणि नक्कीच पुणेकरांचं 1 इंच पाणी कमी होणार।